आज जेवायला काय आहे तर बनवूया फ्लावर मसाला। कढईमध्ये तेल टाकलं, त्यात बारीक कट केलेली फ्लावर आणि बटाटा ॲड केले आणि 10 ते 15 मिनिटं मंद आचेवर मी यांना परतून घेतलं। हे रेडी झालेत। आता आपण यांना टर्न आउट करून घेऊ आणि मसाल्याची तयारी। तर मिक्सीच्या पॉटमध्ये थोडं लसूण, आलं, टमॅटो आणि कांदा मिक्सीला लावून याची पेस्ट करून घेऊ। आणि आता फोडणीची तयारी। कढईमध्ये तेल टाकलं, त्यामध्ये 1 तमालपत्र, 2 वेलची आणि 2 लवंगा आणि बारीक कट केलेला कांदा। कांदा लालसर झाला की आपण यामध्ये आपले बेसिकचे मसाले घालून घेऊ। लाल तिखट, हळद, धणे पावडर, मीठ। तेलामध्ये छान झालं की मग आपण आपली पेस्ट टाकून घेऊ जी आपण रेडी केलेली। पेस्ट मसाल्यामध्ये छान रेडी होऊ द्यायची आणि आता आपल्या भाज्या टाकून घेऊ। याला चमच्याच्या सहाय्याने एकजीव करून घ्यायचं आणि 5 ते 10 मिनिटं वाफ काढून घ्यायची। एक वाफ काढून घेतली आपण 5 मिनिटं आणि आता पाणी टाकून घेऊ। परत एक 10 मिनिटं वाफ काढून घ्यायची आणि आपली भाजी रेडी। त्यात कस्तुरी मेथी आणि कोथिंबीर टाकून भाजी खायला रेडी झाली। घरगुती मसाल्यामध्ये अफगाणी भाजी